नमस्कार, टीसीए न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। अपहरण झालेलं आहे, नेमकं काय प्रकरण आहे सर? इथे समोर बघा सर. आज सकाळची घटना आहे. रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी 9:15 साडेनऊच्या दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला. सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन सिनियर पी आय कातबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या. इतरही पोलीस स्टेशनचे आम्ही डीबी पथकं त्या ठिकाणी बोलवली आणि जवळ आमच्या 7 ते 8 टीम ह्या सर्व ह्याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते. त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता 7:30 वाजता त्याला घेऊन गेले होते, त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता. नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल ॲनालिसिसमधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना 9:30 वाजता घडली. आणि 12 वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि 3.5 तासामध्ये अपहरण केलेल्या 7 वर्षाचा मुलगा आणि त्याबरोबर असणारे आरोपी यांना 12 वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. अजूनही 2 अल्पवयीन मुलांना आमच्या टीमने ताब्यात घेतलेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर PI कातबाने, त्यांच्याबरोबर API पाटील, PI गुंड, PI चोपडे, API राळेभात, आमचे API फडोळ, API सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आणि 3.5 तासामध्येच या चिमुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे. सर, किती लाखाची खंडणी त्या मागितली अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे 2 कोटी रुपयाची खंडणी प्राथमिकमध्ये 2 कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि 2 कोटी रुपये द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा, अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा प्रकार झालेला आहे. रिक्षावाल्यांनीच अपहरण केलं का, जो नेहमी त्याला शाळेत घेऊन जात होता? जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्याकडे पाठवलं होतं. म्हणजे वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे, ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरचा प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता
आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पुढे. तर अपहरण कशासाठी गेलं काही माहिती मिळाली का? पैशाकरता 2 कोटी रुपयाच्या करता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. तरीसुद्धा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे. इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारणं आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहे. आरोपी कल्याण डोंबिवलीमधले आहेत की बाहेरचे आहेत काय नाही? आरोपी त्याच्यामधले 2 जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील म्हणजे मानपाडा हद्दीमधीलच इतर गावामधील असल्याबाबतची माहिती आहे. त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आतापर्यंत 2 मेजर आणि 2 अल्पवयीन मुलांना त्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याबाबतची आमची तपास सुरू आहे. सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोणकोणते लोक त्यात सहभागी आहेत. प्रायमरी त्या संदर्भाने आपण 4 लोकांनी ताब्यात घेतला तर इतर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पोलीस तपास सुरू आहे. सर मुलाची नाही, तो आता चांगला आहे. तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे. अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे. त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडे पण विचारपूस करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यानंतरही सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत. अजून या प्रकारचे असे काही गुन्हे आहेत का? आतापर्यंतच्या याच्यानुसार त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत, पण सदरचा प्रकार हा पैशाकरता त्यांनी केल्याबाबतचं आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे.